ॲक्च्युली माझ्यासोबत एक विषय झाला, तुम्हाला सांगतो. मी रील वगैरे बघत होतो रात्री पण आणि सकाळी पण उठल्याने जरा रील वगैरे बघत होतो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपण कुठंच नाही गेलेलो आहे नाही का, कारण तुमच्या भावाची थोडी तब्येत खराब झाली. सकाळी काय माहिती अचानक काय आलं, उलट्या वगैरे होत होतं नाही का तुमच्या भावाला, तर त्याच्यामुळं काही कुठं गेलो नाही. त्याच्यात आता उपवास वगैरे चालू झालेले आहे नवरात्र वगैरेमुळं नाही का. तर गाईज सकाळी सकाळी आपण आलो डायरेक्टली आपल्या गोडाऊनला. आणि त्याच्यात गाईज मी ना ॲक्च्युली माझ्यासोबत एक विषय झाला, तुम्हाला सांगतो. मी रील वगैरे बघत होतो रात्री पण आणि सकाळी पण उठल्याने जरा रील वगैरे बघत होतो. तर त्याच्यामध्ये मी बघितलं नाही का, जे ए आय आहे, ए आयमुळं आहे ना बरेचसे मुलं किंवा इतर अजून कोणी काय असतील, खूप जणांची म्हणजे इमेज खराब झालेली आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का, म्हणजे जे खराब वगैरे काही ॲक्च्युली मी डायरेक्ट नाही बोलू शकत, तुम्ही समजले असतील का, जे व्हिडिओ वगैरे असत्या त्या व्हिडिओला डायरेक्टली म्हणजे ए आयवरून काय करते लोक, डायरेक्टली कोणत्या पण म्हणजे सभ्य मुलगी असो किंवा कशी पण असो, मुलगी असती तर डायरेक्टली त्यांचा फेस वगैरे लावून ते व्हिडिओ फेस लावते. तर त्याच्यामुळं काय होतंय, इमेज खराब होते नाही का खूप मुलींची, म्हणजे इज्जत जाऊ राहिली. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे त्यांच्या घरच्यांना वाटतं का आमची मुलगीच अशी, बट तसं काही नसतं. ॲक्च्युली ए आय वगैरे जे आहे ना, हे ॲक्च्युली बॅनच केलं पाहिजे. कारण काय त्याच्यामुळे ना बरेचसे लोक आहे ना ए आयचा दुरुपयोग पण करताय. म्हणजे मी बघितलं नाही का, दुरुपयोग पण होतोय त्या गोष्टीचा. तर ॲक्च्युली नाही झाला पाहिजे. तो एकतर बंद करा, नाही तर मग त्याच्यावर काहीतरी कारवाई करा नाही का. बरोबर आहे का नाही गाईस? तुम्हाला काय वाटतंय? बघा, आपल्या घरी पण आपल्या आई बहिणी असत्या, तर चुकीने पण म्हणजे माझ्या बहिणी वगैरे कोणी पण असो किंवा इतर कोणती पण लेडीज असो, तर ए आयवर काही असं करू नका का जेणेकरून तुमची पण इमेज खराब होईल. मी आता बरेचशे लोकांना बघितलं, मुलींना पण बघितलं, काय करते साडीवर वगैरे फेस आपला तिथं लावते हे ते. तर अशा गोष्टी काही करू नका. जे ए आय आपल्याला साडी घालू शकतंय ना, तर ते ए आय साडी उतरू पण शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा गाईस तुम्ही. कारण आज आपल्याला ही गोष्ट मजा वाटते, आज आपण ही गोष्ट करतोय, काही नाही असं तसं हे ते, बट पुढं चालून तुमची पण इमेज खराब होईल, तुमच्या घरच्यांची पण इमेज खराब होईल. तर असं वागू नका. एक छोट्याशा एडिटिंगसाठी किंवा असं चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही ते ए आयवरची वेबसाईटवरती तुमचा फोटो अपलोड करताय, त्यांनी काही पर्सनल गोष्टी पण आपल्या जाते, एवढी ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही गोष्ट म्हणजे माझ्या बहिणींना पण आहे. ॲक्च्युली मी पण माझ्या 2 बहिणींना बघितलं का त्यांनी काय केलेलं आहे, ए आयवर डायरेक्टली त्यांचा फेस वगैरे हे केलेलं आहे. तर या गोष्टी करू नका, का जेणेकरून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल पुढं चालू. लक्षात ठेवा. कारण ए आय हे भंगार आहे एकदम. माझ्या हिशोबाने तर भंगार आहे, तुमच्या हिशोबाने चांगला असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण ए आयमुळं काय होणार आहे माहिती आहे का, बऱ्याचशा लोकांची नोकरी पण जाणार आहे. म्हणजे तिथं ए आयवर कसं आहे, आपण बोललो किंवा काही टाईप केला की गोष्ट लगेच होती. म्हणजे बऱ्याचशा लोकांचे बिझनेस पण फ्लॉप होणार आहे. जे लोक जॉबला आहे त्यांचा जॉब पण जाणार आहे. कृपया करून माझं म्हणणं एवढंच आहे गाईज, का कोणी पण ए आयवर आपले फोटो वगैरे काही अपलोड करू नका, का जेणेकरून तुमची इमेज खराब होईल. सो गाईज, चला आता आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. बट त्याच्या अगोदर जाऊ नितीन भाऊकड हातपाय वगैरे धुऊ, कारण सकाळपासून पाय नाही धुतलेले आहे. ॲक्च्युली चप्पल तर नसतेच माझी 9 दिवस, कारण आता नवरात्राचे उपवास चालू झाले त्यामुळे. चलो. सो गाईज, फायनली आपण आलेले घरी, आणि आपल्या घरी आलेला चिंट्या. बघा, हा चिंट्या आपला भाऊ. भाऊ काय धडाम ताटच आलं पायाखाली. नाही रे, पाऊस आलाय पण पाऊस दिसत नाही अजून, आवाज येतोय फक्त.
बघितलं गाईस, पाऊस येते, पाऊस. देवी मंदिरला जायचं होतं, बट बघू 2 वर्ष आता जाण्याचे आपले, कारण घरात पण अजून घटने बसलेले आपल्या. हे गाईस, फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं, आणि आपल्याला ॲक्च्युली देवी मंदिरला जायचं होतं, बट ते आपलं कॅन्सल झालेलं आहे. आणि आय होप की तुमच्यापर्यंत माझी माहिती नक्कीच पोचली असेल AI बद्दल, मी जे काय बोललेलो आहे तुम्हाला. तर गाईज, व्हिडिओ जर आवडले असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो.